मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. आपल्या कुटुंबातील माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे टू ऑल ऑफ यू माय लवली लेडीज. मैत्रिणींनो, आज अनेशा रविवार आलाय. आज तुम्ही खास काय करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी काय करणार आहे तेही मी तुम्हाला कळवतेच पुढे. चला तर मग आपल्या या रिव्ह्यूला आता सुरुवात करूया. सुरुवातीला अश्विन अस्मिताला चेक करत असतो आणि सांगत असतो की तुझी सोनोग्राफीची अपॉइंटमेंट मी उद्या संध्याकाळी बुक करतो हा अस्मिताई. त्यावर अस्मिता त्याला म्हणते, अश्विन थँक्यू रे, तू या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतो, या गोष्टीचा मला आधार वाटतो. अश्विन म्हणतो, थँक्यू काय ग अस्मिताई, अगं मी तुझ्या गायनॅककडे पण लक्ष ठेवून असतो. तू आता तुझं डोकं शांत ठेव आणि चुकीच्या माणसाची साथ देऊ नकोस हं. अश्विन तिला चांगला सल्ला देतोय बरं का. तो म्हणत असतो, शक्य तितकं वाईट माणसांपासून लांब राहा अस्मिताई. आता लगेच प्रिया म्हणते, अश्विन तू असं का बोलतोयस तिला, प्लीज पॉझिटिव्ह बोल ना, आपलं ठरलंय ना. अश्विन आता अस्मिताचा बीपी चेक करत म्हणतो, ठीक आहे ठीक आहे. आता त्याने तिचा बीपी वगैरे चेक केलाय. अश्विन सहज विचारतो तिला, पाणी व्यवस्थित पितेस ना अस्मिताई. अगं पण हे काय, इथलं तर पाणी संपलंय, कधी संपलं हे. अस्मिता म्हणते, 1.5-2 तास झाले असतील अरे. अश्विन म्हणतो, 1.5-2 तास, गेल्या 1.5-2 तासापासून तू पाणी पण नाही प्यायलीस काय अस्मिताई, अगं तू हायड्रेटेड राहायला हवं. जा बरं तन्वी पाणी आणि या जगामध्ये. प्रिया म्हणते, हो आणते ना, आत्ता आणते हं. मनात विचार करते, या अश्विनला ना नुसत्या ऑर्डरही सोडता येतात माझ्यावर. प्रिया पाणी आणायला जाते बरं का. आता इकडे सायली आणि अर्जुन बाहेर बोलत असतात किचनमध्ये. सायली आणि अर्जुन वैतागलेत आता प्रियाच्या या चांगुलपणाच्या ड्राम्याला. सायली म्हणते, मला कळतच नाही आपले घरचे त्या प्रियाला का संधी देत आहेत. आतापर्यंत काय गमी विश्वास ठेवला होता का तिच्यावर, पण तिने विश्वासघातच केलाय आतापर्यंत, तरीही आपले घरचे असं का करताय. अर्जुन सायलीला म्हणतो, घरचे आपले एवढे चांगले आहेत ना की प्रिया याचा गैरफायदा नक्की घेणार आहे. आपण घरच्यांची समजूत काढतोय पण त्यांना कळतच नाहीये. सायली म्हणते, आपल्या घरच्यांनी ठरवलंय ना तिच्याशी नीट वागायचं, त्यामुळे ते नीट वागतायत. अर्जुन म्हणतो, पूर्णाजीला पण का कळत नाहीये की ती वाईट वागते म्हणून, एवढ्या इझिली सगळे तिला का माफ करताय मला कळतच नाहीये. हिचं खरं रूप कधी समोर येईल ना कोणास ठाऊक. असं म्हणून अर्जुन वैतागून त्याची बॅग उचलतो आणि निघून जातो ऑफिसला. प्रिया या दोघांचं बोलणं असं अडून अडून ऐकत असते बरं का. सायली पण आता अर्जुनच्या मागे मागे निघून जाते. हे दोघे गेल्यानंतर प्रिया बाहेर आली आहे तो पाण्याचं जग घेऊन आणि मनातल्या मनात विचार करते, हे घरातले जेवढे माझ्या जाळ्यात अडकतील ना तेवढा या दोघांना त्रास होणार आहे. झालाच पाहिजे म्हणत चांगलाच त्रास. शाब्बास प्रिया शाब्बास. असं सगळ्यांचं मन जिंकत राहा. आता सगळ्यांचं मन जिंकलं ना हे अर्जुन सायली असेच तडफडतील. प्रिया मनाशीच कशी कपटी हसते बघा ना. आपण या मालिकेच्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय. आता अश्विन बघा, शेवटी ज्याच्या त्याच्या माणसाची काळजी ज्याच्या त्याला असतेच बरं का. अश्विन अस्मिताला समजवतो बरं का, अगं अस्मिताई आता छान व्यवस्थित जेवत जा आणि पाणी जास्ती पीत जा. जेवणानंतर शतपावली सुद्धा करत जा बरं का, आणि काही हवं नको असेल तर सांग मला. आता ही अस्मिता म्हणते, अश्विन तू थांबणार आहेस ना आज घरी आराम करायला, थांब ना मग इथे आपण गप्पा मारूयात ना. अश्विन म्हणतो, अस्मिताई अगं मला आवडलं असतं तुझ्याशी गप्पा मारायला, पण हल्ली तुला ना आमचं बोलणं ऐकूच येत नाही बघ, तुझ्याशी बोलण्यात काही पॉईंट नाहीये तसा. लगेच अस्मिता नाराज होऊन म्हणते, काय रे अश्विन, तू तरी असं नको ना बोलूस, तुम्ही सगळे सचिनच्या विरोधात का आहात. अश्विन म्हणतो, हे बघ अस्मिताई, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे, पण तुला त्रास होईल ना अशा विषय मला बोलायचेच नाहीये. लगेच प्रिया कशी म्हणते बघा, अरे अश्विन आपलं मगाशीच ठरलं ना वाद नाही घालायचा, पॉझिटिव्ह बोलायचं, मग तू अस्मिताशी का वाद घालतोयस. अश्विन म्हणतो, नाही ग तन्वी, मी वाद कुठे घालतोय, जाऊ दे मला बोलायचंच नाहीये. असं म्हणून अश्विन निघून जातो बरं का. आता ही प्रिया मुद्दाम अस्मिताला आपलेपणा दाखवते. अश्विन गेल्यावर प्रिया गोड गोड बोलून तिला मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करते. आता अस्मिताने तिचा निर्णय कसा योग्य घेतलाय ना हे प्रिया तिला बरोबर कन्व्हिन्स करते बरं का. म्हणते कशी, अगं अस्मिता जाऊ दे, अश्विनचं बोलणं मनावर नको हं घेऊस, अगं तो तुझ्या काळजीपोटी बोललाय, वाईट नको वाटूस हं. अस्मिता तरी तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि उठत असते ती. तर लगेच प्रिया तिला हात देत म्हणते, तुला उठायचंय का अस्मिता, चल चल मी तुला हेल्प करते. अगं थांब थांब, मी घालून देऊ का तुला चप्पल. एवढं चाललंय तिचं पुढे पुढे की विचारू नका. कोणालाही असं वाटेलच की ही खूप चांगलं वागायचा प्रयत्न करते. अर्थात कसं असतं ना प्रेक्षकांनो, सिरियलमध्ये काही हुकमाचे एक्के असतात, ते मुद्दाम ते लपवून ठेवतात आणि मालिका वाढवतात, हे आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना माहिती आहे. तसंच काहीसं प्रियाच्या बाबतीत चालू आहे. प्रिया ही खरी तन्वी नाहीये हे अजून तरी पुराव्यासाठी अर्जुन सायलीने लपवून ठेवलंय,
पण ज्या क्षणी पुरावा मिळाला त्या क्षणी हे तिला एक्सपोज नक्की करणार. तोपर्यंत मालिका जरा एंटरटेनिंग झाली पाहिजे ना. तर बघा प्रिया कशी अस्मिताला मॅन्युप्युलेट करते. प्रिया म्हणते, अस्मिता मला माहिती आहे ग, तुला माझ्याशी बोलायचं नाहीये. अगं मला एवढंच सांगायचंय की तू सचिनच्या बाबतीत जो निर्णय घेतलायस ना तो चुकीचा नाहीये. अगं खरं तर आपल्या जोडीदाराने आपली चूक पोटात घातल्यावर कसं वाटतं ना ते मला फक्त माहितीये बघ. मलाच माहितीये ग. अगं मी किती वेड्यासारखी वागत होते. अश्विनने मला समजून नसतं घेतलं तर मी एकटी नसते का ग पडले. पण बघ त्याच्या प्रेमाने मला पुन्हा पूर्वीसारखं केलंय. आता हे घर, तुम्ही सगळे खरंच मला खूप आपलेसे वाटतायत. म्हणून तर म्हणते ना तुला, तू सुद्धा सचिनची साथ सोडू नकोस अस्मिता. आता अस्मिताला खूप चांगलं वाटतं बरं का की चला कोणीतरी तिच्या निर्णयाकडनं आहे. अशा वेळेला ना असंच होतं बरं का प्रेक्षकांनो. आता हिच्या घरच्यांना माहिती आहे हिचा नवरा लब्बाड आहे, पण हिला पण माहिती आहे बरं का, तरी पण हिचं कसं वाईट होईल याचा पूर्ण विचार करते प्रिया. अर्थातच आता सायलीला अगदी करेक्टली माहिती आहे की प्रिया कधीही चांगलं वागू शकत नाही आणि ती तिचा स्वभाव कधीच बदलू शकत नाही. तेवढ्यात सायली तिथे येते आणि ओरडते, ए प्रिया तुझा ज्या गोष्टींची संबंध नाहीये ना त्यात तू पडू नकोस. प्रिया म्हणते, का ग सायली, जोडीदाराला साथ देणं हा काही चुकीचा सल्ला असू शकतो का? सायली म्हणते, प्रिया तुला माहित नाही का अस्मिता ताईचा नवरा कसा आहे, त्यांना असं सांगताना तुला काहीच वाटत नाहीये का? प्रिया लगेच म्हणते, अगो बाई अस्मिता तुला काही चुकीचं वाटलं असेल तर माफ कर ग, सॉरी सॉरी. सायली म्हणते, ए प्रिया चल चल तुझे नाटकं बंद कर बरं आणि तू आधी निघ इथून. चल निघ म्हटलं ना. निघ म्हणते ना. प्रिया काही निघायला तयार नसते. शेवटी सायली तिचा हात धरते आणि तिला बाहेर हकलते अस्मिताच्या खोलीच्या. पण अस्मिता मात्र मनात विचार करते, सायलीला एवढं चिडायला काय झालंय? तन्वी काही चुकीचं बोलत नव्हती. नाही तसं तर तन्वी काही वाईट बोललीच नाही. आता सायली प्रियाला हकलवून लावते बरं का त्या खोलीतून आणि दरवाजा लावून घेते. प्रियाला येतो राग, तरी सुद्धा प्रिया कपटीपणा करायचं काही सोडत नाहीये. अर्थातच प्रेक्षकांनो एवढी मोठी इस्टेट ती का सोडेल तिच्या हातातनं? आजकाल तर सख्खे जीवावर निघालेत इस्टेटीसाठी. असो एक उदाहरण द्यावंसं वाटलं म्हणून सांगितलं. सायली अस्मिताला कन्व्हिन्स करायला जाते, अस्मिताताई तुम्ही प्रियाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तिच्या तोंडातील ते बोलत राहते, ती बिलकुल तिच्याकडे लक्ष देऊ नका. ती काय बोलते त्याकडे जाऊ द्या, तिचा विषय सोडा आणि तुम्ही खाऊन घ्या बरं, आराम करा. अस्मिता म्हणते, सायली काय गो, तू मला एकटं राहू देशील तेव्हा मी आराम करेल ना, जा तू. आता बघा लगेच ही अस्मिता पलटली. अजून तर नाही पलटली पण लगेच तिला सायलीचा राग आलाय बरं का. काही लोक असतात असे परधार्जीने. तर असो आपण या मालिकेच्या कथेबद्दल आणि पात्राबद्दल बोलतोय बरं का. तर सायली आता आराम करा असं म्हणते आणि निघून जाते. इकडे प्रिया तिच्या खोलीत येते आणि मनाशी बडबडत असते, ही सायली सायली स्वतःला काय समजते, 2 वाक्य काय बोलले मी लगेच आली अंगावर धावून. तेवढ्यात आता प्रियाला आलाय मैनाचा फोन. प्रिया रिसीव्ह करत म्हणते, हा काय आहे? मैना म्हणते, अगं बबले, ए बबले, हा अगं मी बोलते. अगं काय झालं ना, ते घरातला जरा गहू संपला बघ, आणि हा ते बासमतीचा तांदूळ, चना डाळ, तूर डाळ, अगं थोडं थोडं काहीतरी सामान भरायचं होतं ग. प्रिया म्हणते, मग या सगळ्याचे पैसे काय मी द्यायचे का तुम्हाला? मैना म्हणते, अगं मग कोण देणार? अगं काय ना, आमच्या या टेलरिंगच्या धंद्यात काही पैसा नाही बघ. अगं आणि आजकालच्या पोरी ऑनलाईन फानलाईन कपडे मागतात, त्यामुळे आमचा धंदा चालत नाही ग, नाही हातात पैसा राहत ग. प्रिया म्हणते, तू न रोज वेगवेगळी कारणं देतेस, बघते मी काय करायचं ते. मैना म्हणते, चांगली ग बाय माझी, बघ बघ. मैन्याची स्टाईल फार भारी जमते प्रेक्षकांना, मला जमायला मस्त बोलते ती, जरा युनिक. असो आता मैना खुश झालीये, पैसे तिच्याकडे आयते चालून येणार. काय वाटतं मंडळी, प्रियाने सांगितलं असेल का त्यांना की मीच तुमची मुलगी आहे? जरा कन्फ्युजन आहे बॉस. पण बघा आता प्रिया जरा टेन्शन मध्ये आली आहे, कुठून मैनाला पैसे द्यायचे म्हणून. मैनाचे पैसे द्यायचे म्हणून ती तिचं बॅलन्स चेक करते फोन मधलं, म्हणजे मैनाला पैसे द्यायचे म्हणून. प्रिया विचार करते, अरे देवा माझं बँक बॅलन्स तळाला गेलंय, कुठून देऊ मी आता पैसे, काय करू? पण मला पैसे द्यावे तर लागणारच ना, नाही तर माझी वाट लागेल. प्रिया मनाशीच बडबडत असते, काय करू काय करू. तेवढ्यात अश्विन आलाय बरं का. अश्विन म्हणतो, काय ग ए तन्वी एकटीच काय बडबडतेस? प्रिया आता अश्विनला डायरेक्ट म्हणते बरं का, अरे अश्विन मला ना थोडे पैसे हवे होते. अश्विन पटकन म्हणतो, किती हवेत? प्रिया म्हणते, अरे 20,000. तसं मी तुला सांगते कशासाठी हवेत. लगेच अश्विन म्हणतो, जाऊ दे तन्वी, मी तुला विचारलं का कशासाठी पैसे हवेत? तन्वी तू घरच्यांसाठी एवढं सगळं करतेस, तुझ्या चुका सुधारतेस, मग मी तुला सपोर्ट नको का करायला? प्रियाचा चेहरा कसा खुलतो बघा आता.
अश्विन लगेच मोबाईल काढून म्हणतो, किती हवेत तुला, सांग बरं पटकन. प्रिया म्हणते, 20,000. खरं तर प्रियाला आश्चर्य वाटतंय बरं का. अश्विनने एकही कारण विचारलं नाहीये तिला. मलाही आणि तुम्हालाही आश्चर्य वाटतच असेल. पण अश्विन जरा नको इतका प्रेमळ आणि नको इतका साधा दाखवलाय त्यांनी बरं का प्रेक्षकांनो. आता ही चांगलं वागायचा प्रयत्न करते म्हणून याने तिला पैसे देऊन पण टाकले. लगेच 20,000 ट्रान्सफर झाले एका क्लिकवर. प्रिया लगेच म्हणते, थँक्यू रे, थँक्यू सो मच अश्विन. अश्विन म्हणतो, नवऱ्याचं कर्तव्यच असतं तन्वी, त्याच्या बायकोला कधी काहीही कमी पडता कामा नये. मी तर ठरवलंय बाबा, मला चांगला नवरा बनायचंय. लगेच प्रिया त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, अरे तू अजून किती चांगला नवरा बनणार आहेस अश्विन, तू जगातला सगळ्यात कमाल नवरा आहेस. लगेच अश्विन म्हणतो, हो आणि तू सुद्धा ना तन्वी, या जगातली सर्वोत्तम बायको होण्याचा प्रयत्न करतेस. प्रिया हसते गोड पण प्रेक्षकांनो, म्हणजे पर्सनली मी सांगते हे, ती खूप गोड हसते. अश्विन लगेच म्हणतो, अगं तन्वी, तू जितकी वाईट वाटत होतीस ना सगळ्यांना, तितकी तू वाईट नाहीयेस ग. बघ बघ आता घरच्यांना तू बघच तन्वी, घरचे तुझ्यावर पूर्वीसारखी प्रेम करायला लागतील. एवढे दिवस ते सायली सायली करत होते ना, आता ते लवकरच तन्वी तन्वी करायला लागतील बघ. प्रिया लगेच आता म्हणते, अरे अश्विन, घरच्यांनी माझी बाजू घेतलेली अर्जुन सायलीला आवडलेलं दिसत नाहीये. अश्विन म्हणतो, तू जाऊ दे ना, कशाला त्यांच्याकडे लक्ष देतेस. अगं तू घरच्यांची सेवा करतेस ना, मग ते अर्जुन सायली करणार काय आहेत. तू तुझं काम कर हं. आणि तन्वी, खरं सांगू तुला, आय एम सो प्राऊड ऑफ यू, असं तो तिला जवळ घेऊन म्हणतो आणि तिच्या गालावरून हात फिरवतो. प्रिया त्याच्याकडे बघून स्माईल करते लगेच आणि अश्विन म्हणतो, बरं चल, मला आता उशीर होतोय, मी निघतो हॉस्पिटलसाठी. अश्विन गेल्यानंतर प्रिया असली खुश होते मनात आणि विचार करते, इतके दिवस अश्विन मला 1000 प्रश्न विचारायचा पैसे देण्याच्या आधी, पण मी घरच्यांशी चांगली वागते, या गोष्टीचा कसला फायदा होतोय मला. वाह, असंच चांगलं वागायला हवं, प्रिया मनातल्या मनात ठरवते. असो, ही जर खरंच चांगली वागली प्रेक्षकांनो तर काय हरकत आहे. पण असो, मालिकेमध्ये विलनच राहणार नाही ना, मग मालिका बघायला मजा कुठून येणार. सगळं चांगलं चांगलं बघायला नाही बरं आवडत कोणाला. असो, हा एक गमतीचा भाग झाला. अर्जुन आता ऑफिसमध्ये असतो आणि चैतन्य त्याला काहीतरी सांगत असतो ऑफिसच्या कामाबाबतीत, पण अर्जुनचं लक्ष मात्र त्या झालेल्या प्रकारामध्येच आहे. अर्जुनला ही गोष्ट पचनीच पडत नाहीये की प्रिया उर्फ तन्वी एवढा मोठा धोका देऊच कशी शकते. म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या घटना झाल्यात त्या सगळ्या अर्जुनला सारख्या आठवतात. कुठल्याच गोष्टीची लिंक त्याला लागत नाहीये. म्हणजे ही प्रिया आपल्या घरात कशी काय घुसली असेल, हे का झालं असेल, प्रिया म्हणजे खोटी तन्वी आहे हे त्यांना कसं लक्षात आलं, हे सगळं अर्जुनला आता आठवताना दाखवलाय तो सिक्वल. आणि त्याचं लग्न झालं, ते सगळं काय काय घटना घडल्या आतापर्यंत प्रियाच्या बाबतीत, ते सगळं त्याला एक फ्लॅशबॅक आठवतो बरं का. चैतन्य जे काही बोलतोय त्याकडे अर्जुनचं लक्षच नसतं. आता ती जेव्हा पहिल्यांदा आली होती तोही सीन त्याला आठवलाय. प्रिया त्याच्या समोर येऊन म्हणते ना, हाय अर्जुन, ओळखलेस का मला, मी तन्वी आहे. अर्जुन सारखा या बाबतीत विचार करतोय. चैतन्य त्याला आवाज देतो, अरे अर्जुन, कुठे लक्ष आहे तुझं. अर्जुन म्हणतो, काय बोलत होतास तू. लगेच सायलीचा फोन आलाय अर्जुनला. अर्जुन म्हणतो, एक मिनिट थांबा चैतन्य. सायली फोन केल्या केल्या म्हणते, अहो प्रिया असं कसं वागू शकते, तिला लाज नाहीये, मन आणि भावना पण नाहीये तिला. अर्जुन म्हणतो, ते तर तिच्यात नाहीच आहे सायली, पण काय झालंय नेमकं. सायली म्हणते, अहो ती अस्मिताताईंना म्हणाली की सचिन भाऊजीच्या बाबतीत तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य घेतलाय. ती असं कसं म्हणू शकते अस्मिताताईंना, म्हणजे ती म्हणाली की तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे. अर्जुन म्हणतो, ती पोरगी तोंड उघडते ना तर कधीच चांगलं बोलतच नाही. सायली म्हणते, हो ना, मला तर तिच्यापासून लवकरात लवकर सुटका हवी आहे. अर्जुन म्हणतो, ती पोरगी जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत आपलं कधीच चांगलं होणार नाही, पण सायली तू आज तिला कसं हँडल केलंय. अर्जुनने असं विचारला सायली म्हणते, हो मी तिला केलंय बरोबर सरळ, तुम्ही त्याची काळजी करू नका, तिला बरोबर सरळ करता येतं मला. अर्जुन पुढे विचारतो की प्रियाच्या बाबतीत घरच्यांची सिच्युएशन कशी आहे आता. सायली म्हणते, कशी असणार, आहो आधी जशी होती अगदी तशीच आहे. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तू शांत राहा, आपण बोलूयात नंतर या सगळ्या बाबतीत. सायली म्हणते, अहो तिच्या बाबतीत मला तुमच्याशी फक्त बोलायचं होतं म्हणून मी कॉल केला. अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे, हरकत नाहीये, काळजी घे पण सायली, मी बोलतो तुझ्याशी नंतर. असं म्हणून त्याने फोन ठेवलाय. आता बघा प्रेक्षकांनो, झालेला सगळा प्रकार अर्जुनने चैतन्याला सुद्धा सांगितलाय. आता चैतन्य विचारतो त्याला फोन झाल्यावर सायलीचा, काय रे, अरे सायली वहिनी म्हणजे तन्वीला प्रिया म्हणते हे तर मला माहित होतं, पण तू सुद्धा तिला आता प्रिया म्हणायला लागलायस अर्जुन. अर्जुन म्हणतो, हो, मी आता तिला याच नावाने हाक मारणार आहे, हे नाव आता सगळ्यांच्या आयुष्यातून निघून जाईल ना, असं काहीतरी मी करणार आहे चैतन्य. चैतन्य म्हणतो, एक मिनिट, म्हणजे नागराजने जे कोडं घातलं कोर्टाच्या बाहेर
त्या बाबतीतचं उत्तर तन्वी असं वाटतंय तुम्हाला? अर्जुन म्हणतो, हो अरे चैतन्य, आणि तिच्या बाबतीत एक मोठी गोष्ट आम्हाला कळली आहे, पण आम्हाला काही पुरावे हवेत, त्यामुळे आम्हाला सिद्ध करायचे हे सगळं. पण ना, मला तुझी मदत हवी आहे चैतन्य या सगळ्यात, तू करशील का? चैतन्य म्हणतो, अरे पण मला सांगशील नेमकं काय झालंय? अर्जुन म्हणतो, हो सांगतो, तुला सगळं सांगतो. असं म्हणून अर्जुन आता चैतन्याला सांगतोय सगळं. ते सगळं आपल्याला दाखवलेलं नाहीये, पण अर्थात अर्जुनने चैतन्याला सगळं डिटेल दिलेत हे कळतंय या सीनमध्ये. तर पुढचं सीन दाखवलाय सायली आणि कल्पनाताईंचा. कल्पनाताईने सायलीला सांगितलं की त्या दिवशी अस्मिताला झोप लागली होती ना, सचिन पण घाबरला होता, ते सगळं त्या सायलीला सांगत असतात. सायली म्हणते, बापरे, हे होळीच्या दिवशी घडलं होतं का आई? कल्पनाताई म्हणतात, अगो हो ना सायली. कल्पनाताई म्हणतात, अगो हो ना, तो सचिन पण घाबरला होता, एवढी गाढ झोपली होती बघ अस्मिता. सायली म्हणते, आई तुम्ही आम्हाला का नाही सांगितली ही गोष्ट आधी मग? कल्पनाताई म्हणतात, अगं अर्जुन आणि अश्विन आधीच चिडतात त्या सचिनच्या नावाने, त्यात ही भर कशाला घालू बाई, म्हणून मी काही बोललेच नाही. पण अगं सायली, अस्मिताची काळजीच वाटते ग सतत मला. सायली म्हणते, आई आपण अस्मिताताईंना वेळ देतोय, आपण ठरवलंय ना. आणि खरं सांगू का, मला अस्मिताताईंपेक्षा प्रियाच्या वागण्याची काळजी जास्ती वाटते. तुम्ही खरंच या प्रियाला, तुम्ही तिला खरंच माफ करणार आहात आई? आता कल्पनाताई काही सेकंड विचार करतात आणि म्हणतात, अगं सायली, माफ वगैरे नाही करणार मी, पण रोज रोज काय घरात वाद घालायचे ग सायली. आणि तसंही या सगळ्यामुळे अश्विन पण जरा दुरावला जातो ना ग, म्हणून जाऊ दे, तन्वीशी थोडं गोड बोलल्याने काय फरक पडतोय? सायली म्हणत असते, अहो आई, पण तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवल्यावर ती पूर्वीसारखी नंतर वागायला लागली तर तुम्ही नाही का नंतर दुखवणार? लगेच प्रिया येते बरं का आणि सायलीच्या अंगावर वसकते. काय ग सायली, का बोलतेस असं तू आईला? अगं का ग, म्हणजे का तू माझ्या माणसांपासून मला दुरावतेस सायली? सायली तिच्याकडे बघतच राहते बरं का. प्रिया म्हणते, सायली, आईचं मन मोठं आहे म्हणून आई मला पुन्हा संधी देते ना. प्लीज सायली, प्लीज, हात जोडते मी तुझ्या पुढे, तू असं करू नकोस प्लीज. सायली म्हणते, जाग, हात जोड नाही तर पाया पड, मला काही फरक नाही पडत. अख्ख्या जगाला तू वेड्यात काढू शकतेस प्रिया, मला नाही. सायलीला लगेच म्हणते कशी ही, अगो सायली, मी तुला संधी मागते फक्त. मी आतापर्यंत चुकले ग, खूप चुकले, पण मला सुधारण्याची एक तर संधी हवी ना. पूर्णाजी, आई, बाबा ती संधी मला द्यायला तयार आहेत. तू का देत नाहीयेस संधी ती सायली मला? का नाही देतेस? अगं मला माहितीये ग, मी आधी खूप पापं केलेत, पण आयुष्यभराची शिक्षा नको ग देऊस, थोडी माणुसकी दाखव ना ग. सायली म्हणते, तुला आणि माणुसकी दाखवायची? चल. लगेच कल्पनाताई म्हणतात, काय ग सायली, अगं म्हणजे थोडी एक संधी द्यायची तर आपण तिला माणुसकी दाखवू शकतो ना. आणि हो, तन्वीला मिळालेली ही शेवटची संधी असणार आहे बरं. आणि सायली, तसेही या रोजच्या भांडणाचा ना कंटाळा आलाय बघ, आपण पण जरा सुखाने जगू आणि हिलाही सुखाने जगू देऊ. लगेच प्रिया म्हणते, थँक्यू थँक्यू आई, मला खात्री आहे तू याही पुढे जाशील आणि एक दिवस म्हणशील की मीच तुझी लाडकी सून आहे. कल्पनाताईंना खटकतं ते. त्या म्हणतात, अगं तन्वी, एवढं काही होईल असं वाटत नाही मला, पण तू काही बाई आमचा विश्वासघात करू नकोस हा. ही लगेच कशी म्हणते बघा, नाही नाही आई, अजिबात नाही, तुझी शपथ, नाही करणार मी विश्वासघात. म्हणजे शपथही त्यांची घेतली. लगेच प्रिया सायलीकडे बघते बरं का, आणि सायली तिच्याकडे. मग प्रिया लगेच तिची शब्द फिरवत म्हणते, म्हणजे तशी मी तुझी शपथ खाणार नाही आई, पण मी सुभेदारांची आदर्श सून होऊनच दाखवेल तुला. कल्पनाताई म्हणतात, बरं तन्वी, एक काम कर, पूर्णाईंच्या खोलीमध्ये बामची बाटली आहे, अगं ती घेऊन येतेस का? माझं डोकं दुखतंय ग. लगेच प्रिया म्हणते, हो का, आणते, लगेच आणते. असं म्हणून बामची बाटली घ्यायला गेली पूर्णाजीच्या खोलीत. आता बामची बाटली घेऊन येते आणि कल्पनाताईंच्या हातात देते. हे घे आई बाम. कल्पनाताई म्हणतात, अगं हातात काय देतेस ही बाटली, जरा डोक्याला लावून दे ना तो बाम. लगेच सायली म्हणते, आई आणा बरं, मी लावून देते. लगेच कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी काही नाही म्हणणार नाही, देईल ना ती पण लावून बाम, लाव ग तन्वी, लावते ना. प्रिया म्हणते, हो लगेच लावून देते. प्रिया बघा ना, स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाते हा प्रेक्षकांनो. बापरे, भयंकर आहे हे सगळं. प्रियाने आता कल्पनाताईंच्याच डोक्याला बाम लावायला सुरुवात केली आहे. सायली नुसती बघते तिची नाटकं. कल्पनाताई म्हणतात, बाई तन्वी, हातात जादू आहे ग तुझ्या, छान वाटतंय ग, मस्त वाटतंय, चोळ बाई चोळ, थोडंसं चोळ बरं, वरती चोळ, हा इथे इथे पण चोळ. प्रियाला खरं तर वैताग आलाय बरं का, तिचं तोंड बघा कसं झालंय. प्रिया विचार करते, यार आता किती वेळा हिला बाम लावणार आहे मी. आणि सायली तिथे बसल्या बसल्या विचार करत असते, घरच्यांना एवढी काय भुरळ पडते या प्रियाची. प्रिया मनात विचार करत असते, ही सायली
इथे नुसती बसून राहिली आहे आणि ही कल्पी ही मस्त माझ्याकडनं सेवा करून घेते. वा रे वा कल्पनाताईची कल्पी. असो, पण आता तेवढं तिला फोन येतोय बरं का मैनाचा सारखा सारखा. आता ती नंबर बघते, नाव बघते आणि गडबडते जरा प्रिया. आणि लगेच कल्पनाताईंना म्हणते, आई आई छान वाटतंय ना, बरं वाटतंय ना आता? मी ना जरा निघते मला मैत्रिणीला भेटायला जायचंय. कल्पनाताई लगेच म्हणतात, हो हो निघा बेटा, पण तन्वी थँक्यू तुझा हात लागल्यावर डोकं थांबलं बरं माझं. लगेच प्रिया म्हणते, हो 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 येते आई मी. सायलीला आता जरा डाऊट आलाय की ही अचानक लगबगीने निघाली तर कुठे निघाली. प्रिया तिची पर्स घेते आणि बाहेर जायला निघते. सायली आपली तिच्याकडे बघत असते, कुठे चाललीये ही, काय करते. तिचं काहीतरी पडलं बरं का पर्समधनं, नेमकं मला दिसलं नाही काय पडलं ते. ती उचलते तेव्हा सायलीला जरा डाऊट येतो. सायली विचार करते, प्रिया ह्या वेळेला कुठे निघाली असेल, हिच्यावर लक्ष मला ठेवायलाच हवं. असा विचार करून सायली आता प्रियाचा पाठलाग करते बरं का. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, खरंच प्रियाला डाऊट नाही येणार का? सायली तिचा पाठलाग करते ते. आजचा हा रविवारचा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. आज अर्धा तासच एपिसोड होता. आता पुढच्या भागात आपल्याला दिसणार आहे की सायलीने बघितलंय प्रियाला मैनावती आणि सदाला पैसे देताना. तिने ताबडतोब ते अर्जुनला कळवलंय. अर्जुन म्हणतो, तू अजूनही प्रियाच्या पाठीमागे आहेस का? सायली म्हणते, हो हो मी तिचा पाठलाग करत कुठे पोहोचले माहितीये तुम्हाला? अहो सदा आणि मैनावतीच्या घरी आहे मी. अर्जुन म्हणतो, काय? सायली म्हणते, अहो तिने ना त्या दोघांना खूप मोठे पैसे दिलेत, जवळजवळ 15-20 हजार एवढे पैसे दिलेत तिने त्यांना. अर्जुन म्हणतो, बापरे एवढे पैसे दिलेत तिने त्यांना. आता तेवढ्यात सायली यांचं दार वाजवते असं दाखवलंय त्यांनी आणि यांना जाब विचारते सदाशिव आणि मैनावतीला, आणि विचारते की तुमचा आणि प्रियाचा नेमका काय संबंध आहे. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, सदाशिव आणि मैनावती सांगतील का सायलीला की प्रिया त्यांची मुलगी आहे? आय डाऊट. मला जरा डाऊट येतोय की इतक्यात प्रिया एक्सपोज होणार नाही असं वाटतंय तर खरी, पण काहीही होऊ शकतं प्रेक्षकांनो मालिकेमध्ये. म्हणजे आतापर्यंत अनएक्सपेक्टेड ट्विस्ट त्यांनी दाखवलंय. प्रिया खोटी तन्वी आहे हे सत्य त्यांनी अर्जुन सायली समोर अतिशय अनपेक्षितपणे अचानक मांडलंय. त्यामुळे ना पुढचे ट्रॅक एन्जॉय करायला खूप मजा येणार आहे आपल्याला. बघत राहा मंडळी. ठरलं तर मग आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींना हॅपी वुमन्स डे, महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, आज मी जाणार आहे आमच्या शेतामध्ये महिला दिन साजरा करायला म्हणून नाही, पण एक चेंज म्हणून. खूप दिवस झाले कुठेच गेलेली नाहीये. गावाकडे जाऊन आल्यावर एक वेगळाच एनर्जी बूस्टर मिळतो बरं का. तुम्हालाही असं होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही तुमचा महिला दिन कसा साजरा करणार आहात मला नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी नेहमीच वाट बघते. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.